लोकांचा यावेळेस महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणी या भाषण करा, काहीही करा, सभा घ्या, परंतु आमच्या सोलापूरच्या समस्यांचं काय? जे सत्तेवर आले त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. जे बाहेर आहेत त्या विरोधकांनी त्या प्रश्नी म्हणावा तेवढा आवाज उठवला नसल्याचं दिसून येतं. जो माढा लोकसभा मतदारसंघातले त्या 6 मतदारसंघापैकी जवळपास एखादा वगळता सगळेच्या सगळे मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. सोलापूर शहर मध्यमधून जो MIM कॅन्डिडेट असायचा तो कॅन्डिडेट आता या लोकसभा निवडणुकीला नसणार आहे. त्यामुळं ती मुस्लिम मतंही कुणाच्या मागे जातात. माझ्याकडे मोदी आहेत या एवढ्या वाक्यावर भाजपला चालणार नाही भविष्यात असं दिसतंय. एकूणच माढ्याची परिस्थिती जर आपण बघितली तर प्रचंड टफ आहे. कारण आत्ता सध्या लोकांची भावना अशी आहे की नेते कोण. नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी ऋषिकेश नळगुणे. आज आपण आलो आहोत सोलापूरमध्ये. सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ असे या 2 जिल्ह्यात मतदारसंघ येतात. या मतदारसंघामध्ये काल आणि परवा आपण 2 दिवस भाजपच्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांशी बोललो, इथल्या लोकांशी बोललो. पण आता एक तिसरा व्ह्यू जाणून घेण्यासाठी आपण शहरातले काही पत्रकार आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. विश्वभूषण लिमये सर आहेत साम TVचे. आपल्यासोबत प्रशांत माने सर पण आहेत, तरुण भारतचे संपादक आहेत सोलापूरचे. आपल्यासोबत किरण बनसोडे सर आहेत, लोकवार्ताचे संपादक आहेत ते. आपल्यासोबत आहेत अनिकेत गायकवाड, जे आता पुढारी न्यूजचे प्रतिनिधी आहेत सोलापूरचे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सर लेट्सअप मराठीमध्ये. आपल्याला सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांबाबत आपल्याशी चर्चा करायची आहे. या दोन्ही मतदारसंघांचा इतिहास, सोलापूरचा इतिहास, माढ्याचा इतिहास, इथल्या आत्तापर्यंतचे उमेदवार, इथल्या आत्तापर्यंतच्या निवडणुका, आत्ताची या दोन्ही मतदारसंघातली काय परिस्थिती आहे, या सगळ्याबाबत आपल्याशी बोलायचं आहे. आपण थोडं इतिहासापासून सुरुवात करूया. सोलापूर लोकसभा असेल किंवा माढा लोकसभा असेल. आपण सोलापूर शहरामध्ये लेट्सअपच्या टीमचे सर्वप्रथम स्वागत करतो. सोलापूर हे इतकं धगधगतं आहे. सोलापूर झालं आहे सध्या 44 तापमान आहे सोलापूरचं. आणि आपण सोलापूरमध्ये जिथं बसलेलो आहोत आज, सोलापूर महापालिका इंद्रभवन ही जी इमारत आहे, हेरिटेज इमारत आहे इथली. सोलापूरचा इतिहासही तसाच आहे की देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी या सोलापूरने काही दिवस अगोदर स्वातंत्र्य उपभोगलं आहे. इथं मार्शल लॉ लागला आहे. त्यानिमित्त ब्रिटिशांचा झेंडा काढून भारतीयाचा झेंडा, आपला स्वतंत्र तिरंगा फडकवलेला गेलेला आहे. इथं 4 हुतात्म्यांचा इतिहास आहे आपल्याला. इतकं मोठं सोलापूरचा इतिहास जागृत आहे, जाज्वल्य आहे. आणि त्या सोलापूरच्या निवडणुकासुद्धा पूर्ण यावेळेस तापलेल्या दिसत आहेत. सोलापूर म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यानंतर 50-60 वर्षात काही अपवाद वगळता इथं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर ओळखलं गेलेलं आहे. सोलापुरात काँग्रेसची सत्ता कायमस्वरूपी राहिलेली आहे. परंतु मागच्या काही 10 वर्षात भाजपचे सलग 2 उमेदवार इथं निवडून आलेले आहेत. तेही देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांचा पराभव करून 2 उमेदवार, परंतु दोन्ही वेळेला भाजपला वेगवेगळे उमेदवार द्यावे लागलेले आहेत. 2014ला 19ला वेगवेगळे दिले, तर आता 24ला परत वेगळा उमेदवार भाजपने यावेळेस काँग्रेसच्या विरोधात उभा केलेला आहे. मोदी साहेबांची सभा झालेली आहे. वातावरण एकंदरीत तापलेलं आहे. सध्याची निवडणूक फार टफ चाललेली आहे अशी दिसते. कारण सोलापूरच्या विकासाचे मुद्दे यावेळेस चर्चेत आहेत आणि विकासावर भर देऊन ही निवडणूक चाललेली आहे. त्यामुळं लोकांचं सुद्धा सगळं लक्ष या निवडणुकीकडे आहे. एकूण तुम्ही म्हटलं आत्ता नरेंद्र मोदींची पण इथं सभा झालेली आहे, पण त्याच्या आधी काही दिवस राहुल गांधींची पण इथं सभा झालेली आहे. तर एकूण काय नेमकं कोणत्या पक्षाच्या दिशेनं आत्ताचं वातावरण तुम्हाला दिसतंय? म्हणजे एक पत्रकार म्हणून तिसरा अँगल आपल्याला. निश्चितच एखाद्या मोठ्या नेत्याची सभा झाली की त्या दिवशीचं वातावरण ते असतं. गांधी साहेबांची झाल्यानंतर मोदी साहेबांची झाली, वातावरण थोडंसं फिरल्यासारखं झालं. परंतु आता सध्याची परिस्थिती अशी की आज परत योगी आदित्यनाथ सोलापुरात आहेत, त्यांची सभा आहे. त्यानंतर काही वातावरण परत चेंज होण्यासारखं आहे. परंतु सोलापूरच्या लोकांचा यावेळेस महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणी या भाषण करा, काहीही करा, सभा घ्या, परंतु आमच्या सोलापूरच्या समस्यांचं काय. सोलापूरच्या समस्याबाबत यावेळेस सोलापूरकर भलतेच जागरूक झालेले दिसत आहेत. सोलापूरसाठी पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. सोलापूरच्या जवळच सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण जे आहे ते 123 TMCचं धरण आहे, जे सातत्याने भरतं 100%पेक्षा जास्त. परंतु भरलेलं असतानाही सोलापूरकरांना 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी मिळतं. ही सुद्धा कुठंतरी मोठी समस्या आहे. सोलापूरचा विमान सेवेचा प्रश्न आहे, विमानतळाचा प्रश्न आहे, उड्डाणपूलचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. सोलापूर हे
कामगार बहुल मोठं शहर आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहत आहेत. एके काळ असं होतं की सोलापुरात दर 10 वर्षाला जातीय दंगली घडत होत्या, हिंदू मुस्लिम दंगली मोठ्या प्रमाणात घडायच्या. परंतु मागच्या 30-1 वर्षात कुठेही दंगली दिसत नाही. सोलापूर विकासाच्या मार्गाने जातं. तिथे मोदी सरकारच्या काळात 10 वर्षात भरपूर कामं झालीत, परंतु लोकांना मोदींकडं मोठा कल आहे लोकांचा. पण मोदींच्या म्हणजे भाजपने दिलेल्या उमेदवारांबाबत कुठंतरी लोकांच्या मनात रोष दिसून येतो. मागच्या दोन्ही खासदारांनी काही केलं नाही असं म्हणणं आहे, पण यावेळेस भाजपाने युवा आमदार उभा केला आहे, काँग्रेसनेही युवा आमदार उभा केला आहे. भाजपच्या आमदारसुद्धा प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहेत आणि लोकांना यावेळेस ते ठोस आश्वासन देतात की विकास करू. तर या विकासाच्या मुद्द्यावर कुठंतरी सोलापूरच्या निवडणुका दिसत आहेत आणि त्याच मुद्द्यावर जर निवडणुका पुढं शेवटपर्यंत चालल्या तर 100% ही टफ निवडणूक आहे आणि 4 जूनला लोक सोलापूरकर पाहतील की सोलापूरकरांनी काय निकाल दिला आहे. सर जसे म्हणतायत की विकासाच्या मुद्द्यावरती आता सध्या निवडणुका सुरू आहेत, पण एकाच वेळी आपण असं पण म्हणतो की भाजप मागच्या 10 वर्षापासून इथं भाजपचं दोन्ही उमेदवार भाजपचे निवडून आलेले आहेत. त्याच्या आधी इथे सुशीलकुमार शिंदेंच्या रूपाने सोलापूरमध्ये खासदार होते. एकूण या 20 वर्षामध्ये शहराचं रूप कसं बदललेलं आहे, म्हणजे शहराचा विकास कशा कशा टप्प्यात झालेला आहे, कामं झालेली आहेत, कामं नाहीत झालेली, आत्ता नेमके कोणते प्रश्न आहेत? एक आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघ याचा जर आपण विचार केला तर आत्ताच माने सरांनी सांगितलं की सोलापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा पूर्वापार बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु याचा जर मागील आढावा घेतला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत एकदा शेकापा, संयुक्त महाराष्ट्र समिती हे 2 अपवाद सोडले तर त्यानंतर सलग काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय संपादन केले आहे. या काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मडेप्पा काडादी, त्यानंतर सूरजरतन दमानी हे उद्योगपती यांनी या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात विजयाची हॅट्रिक साधली काँग्रेसच्या उमेदवारांनी. त्यानंतर गंगाधर पंत कुचन, धर्मण्णा सादुल या उमेदवारांनी 2-2 वेळा आपला विजय संपादन केला. त्यानंतर 98 आणि 99 त्याचबरोबर 2009 या 3 निवडणुकांमध्ये सोलापूरचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गॅप राखून 3 वेळा विजय संपादन केला, एक हॅट्रिक साधली. आणि त्यानंतर अलीकडच्या या ज्या निवडणुका आहेत, एक 2014 आणि 2019 या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भाजपने अलीकडच्या काळात सुरुंग लावला आणि तत्पूर्वी 1996ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला लिंगराज वल्लाळ यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं सुरुंग लावण्यात आला. तिथं हा बालेकिल्ल्याला हादरा दिला. त्यानंतर 2014 आणि 19 अशा पद्धतीनं भाजपचे उमेदवार विजयी झाले. एकूणच काँग्रेसचा हा बालेकिल्ला जरी मानला असला तरी भाजपने या बालेकिल्ल्यात विजयश्री खेचून आणण्यासाठी बराच प्रयत्न केलेला आहे. साधारणतः 10 वेळा काँग्रेसने या सोलापूर मतदारसंघात विजय संपादन केला असला तरीही 5 वेळा भाजपने आपली विजयश्री खेचून आणलेली आहे. तर 1996, 2003मध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील, 96मध्ये लिंगराजजी वल्ल्याळ, त्यानंतर 2004मध्ये स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव झाला होता. 2004मध्ये सुभाषजी देशमुख यांनी साधारणतः 6000च्या मताधिक्याने तो पराभव केला आणि काँग्रेसला त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे आणि शिंदे परिवार हा जबर धक्का होता. आणि त्यानंतर पुन्हा 2014 आणि 2019मध्ये हा विजयश्री खेचून आणण्याची परंपरा भाजपने अशी 5 वेळा या बालेकिल्ल्याला विजय संपादन करून 5 वेळा हादरे दिलेले आहेत. आणि एकूणच शिंदे परिवाराचा जर विचार केला सोलापूर मतदारसंघ आणि सुशीलकुमार शिंदे तर साधारणतः 5 वेळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 5 वेळा निवडणूक लढविली. त्यापैकी 3 वेळा त्यांनी गॅप राखून विजय संपादन केला, हॅट्रिक साधली.
आणि 2 वेळा 2014 आणि 19ला त्यांचा पराभव झाला. तत्पूर्वी शिंदे परिवारातीलच 2004मध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा पराभव झाला. 5 वेळा सुशीलकुमारजी शिंदे आणि 1 वेळा त्यांच्या सुविद्य पत्नी. आणि त्याचबरोबर आता ही 7वी निवडणूक आहे की शिंदे परिवारातील त्यांची कन्या शिंदेंचं प्राबल्य आहे. सोलापूर मतदारसंघ आणि सुशीलकुमार शिंदे असं एक राजकीय समीकरण होतं. दिल्लीपर्यंत एक ओळख शिंदेंची होती. तर शिंदे परिवारातील जे परिवारातील घटक आहेत त्यांची कन्या ही 7वी निवडणूक शिंदे परिवारातील आपण लोकसभेच्या माध्यमातून आज आपण पाहत आहोत. आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्या सुशीलकुमार शिंदेंच्या सुविद्य पत्नी, स्वतः सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या असे हे 3ऱ्या पिढीतील निवडणूक आपण शिंदे परिवार म्हणून जर लक्षात घेतलं तर ही लढली जात आहे. साधारणतः 3 वेळा शहरमध्येच्या आमदार त्या प्रणिती शिंदे राहिलेले आहेत. चांगली विकास कामं केल्याची चर्चा आहे. आणि तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार तेही माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत राम सातपुते, तरुण आहेत. ABVPच्या माध्यमातून एक सक्रिय उत्साही पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि या 2 विद्यमान आमदारांमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या एक तुल्यबळ अटीतटीची लढत होत आहे. प्रचाराचीही चांगली रणधुमाळी उठली आहे. दोघांच्याही प्रचारामध्ये एक चांगला जोश आहे. आणि राष्ट्रीय निवडणूक जरी असली तरी या सोलापूर मतदारसंघात स्थानिक प्रश्न, स्थानिक मुद्दे आणि स्थानिक समस्यांचाच बोलबाला असल्याचे प्रकर्षाने इथं जाणवते. मग गेल्या 10 वर्षातील भाजपच्या उमेदवारांनी काय केलं, निष्क्रिय दोन्ही खासदार असा आरोप आमदार प्रणितीताई शिंदे काँग्रेसच्या करत आहेत. तर दुसरीकडं 10 वर्षाच्या काळात आम्ही विविध रस्ते आणले, विकास कामं केली, स्मार्ट सिटीच्या योजना आणल्या असा भाजपचा दावा आहे. एकूणच जर सोलापूरचा सामाजिक आणि आर्थिक गणित पाहिलं, आत्ताच माने सर सांगितलं की सोलापूर हे कष्टकऱ्यांचं शहर आहे. गिरणगाव ते स्मार्ट सिटी असा हा प्रवास सोलापूरचा झालेला आहे. सर सांगितले तसेल सोलापुरात स्वातंत्र्यपूर्व काळात साधारणतः 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगलं गेलं. इतका हा क्रांतिकारी शहर म्हणून हे सोलापूर नगरीला ओळखलं जातं. आणि साधारणतः 1.5 महिना सोलापूरच्या नगरपालिकेवर स्वातंत्र्यपूर्व काळात तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. असं हे क्रांतिकारी आणि जाज्वल्य इतिहास असलेल्या शहरात ही लोकसभेची निवडणूक आपण होत असताना पाहत आहोत. आणि एक वेगळा जोश आहे. विविध प्रश्नावर चर्चा होत असली तरीही दोन्ही भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना 10 वेळा आणि यांना 5 वेळा मतदारांनी कौल दिला. मात्र आज नागरिकांमध्ये विविध प्रश्न असल्याची एक नाराजीचा सूर आहे. पाण्याचा प्रश्न जो आहे तो गेल्या 4 लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्हीही पक्षाच्या उमेदवारामध्ये जाहीरनाम्यामध्ये आहे की रोज पाणी पुरवठा देऊ. परंतु दोन्हीही पक्षानं ते आश्वासन पाळलं नाही. जे सत्तेवर आले त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. जे बाहेर आहेत त्या विरोधकांनी त्या प्रश्नी म्हणावा तेवढा आवाज उठवला नसल्याचं दिसून येतं. म्हणजे दोन्ही बाजूंनी ही कमतरता राहिलेली आहे. सर जसं म्हणाले तसं शिंदे परिवाराचा या मतदारसंघावर बराच मोठा प्रभाव आहे. एका बाजूला शिंदे परिवाराचा प्रभाव असताना दुसऱ्या बाजूला भाजपनं सलग 3ऱ्या निवडणुकीत त्यांचा उमेदवार बदललेला आहे. नेमकं भाजपची ही रणनीती आहे की त्यांच्याकडे उमेदवारांचा अभाव आहे? नक्कीच सोलापूर लोकसभा मतदारसंघ ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर कोण उमेदवार असेल दोन्ही पक्षाचा हे तपासण्यात येत होतं. त्याच अगोदर 6 महिन्यापूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी प्रणिती शिंदे उमेदवार असेल, मी निवडणुकीमध्ये नसेल असं जाहीर केल्यानंतरच प्रणिती शिंदेंनी मोर्चेबांधणी जी आहे ती सुरू केली होती. मात्र भाजप कोण उमेदवार देईल याकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष तर लागून राहिलेलंच होतं. परंतु भाजपनं 2014ला शरद बनसोडेला उमेदवारी दिली. त्यानंतरनं 2019ला एक नवा उमेदवार दिला जय सिद्धेश्वर महाराजांच्या जय सिद्धेश्वर महाराजांच्या रूपानं एक जातीय समीकरण बघून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता 3ऱ्या वेळेस ज्यावेळेस 2024ची लोकसभा निवडणूक आली होती त्यावेळेस भाजपाने अजून एक नवा उमेदवार दिला. त्यामुळं प्रणिती शिंदेंना अगोदर 6 महिन्याचा कालावधी मिळाला होता
आणि नंतरनं भाजपाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरनं त्याला जी आहे ती कसरत आता करावी लागते. मात्र खरं तर आपण बघितलं गेलं तर 2019ला तिरंगी लढत होती, परंतु 2024ला तिरंगीच लढत असेल का असं देखील वाटायचं. मात्र वंचित आणि MIMची युती असल्यामुळं 2019ला प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. 1,70,007 इतकी मतं प्रकाश आंबेडकरांना या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामधून 2019ला मिळाली होती. मात्र 2024ला प्रकाश आंबेडकर या ठिकाणाहून उभारले देखील नाहीत. उमेदवार दिला होता, मात्र त्या उमेदवारांनी देखील आता उमेदवारी काढून घेतलेली आहे. एक लक्षात येतं की आता सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत होते आहेच. मात्र ही ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार हे देखील महत्त्वाचं होतं. मात्र ज्यावेळेस मोदींची जे देश लेवलची जी कामं आहेत, 370चं कलम असू द्या, त्यानंतरनं राम मंदिर असू द्या आणि हिंदुत्वाचा मुद्दा, हा मुद्दा या निवडणुकीमध्ये दिसेल का असं वाटत होतं. मात्र प्रणिती शिंदेंनी ज्यावेळेस राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेसच लेटरवार जे आहे ते दोघांमध्ये सुरू झालं होतं. या अशाच पद्धतीची निवडणूक म्हणजे चालू राहील का असं वाटायचं. मात्र आता दोघांनीही आपली जे मुद्दे आहेत ते बदललेले आहेत. लोकांना जे हवे आहेत मुद्दे विकासाचे ते आता दोघं जे मांडतायत. आत्ता जसं तुम्ही लेटर वॉरचा उल्लेख केला, म्हणजे प्रणितांनी जेव्हा राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस माळशिरसचे आमदार म्हणजे त्यांचा मतदारसंघ येतो माढ्यामध्ये, तर त्यावरून त्यांना सोलापूरचे एक बाहेरचा उमेदवार, ते आत्ता पण म्हणतात की उपरा उमेदवार दिलेला आहे भाजपने. म्हणजे थोडक्यात प्रणितीताईंना त्या 3 टर्मच्या शहरातले आमदार आहेत, त्यांच्या संपर्कामध्ये आणि राम सातपुतेंच्या संपर्कामध्ये काही फरक जाणवतोय. म्हणजे त्यांचा मतदारसंघ हा आत्ता त्यांना 1 महिन्यापूर्वी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. नक्कीच ते मूळ बीडचे आहेत, पण 2019ला ज्यावेळेस ते भाजप युवा मोर्चाचं काम करायचे त्यावेळेस अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला माळशिरसचा मतदारसंघ फडणवीसांनी त्यांना दिला आणि त्या ठिकाणाहून ते निवडून आले. असं असताना ते 5 वर्षापूर्वी सोलापूरचे आमदार झालेले आहेत. मात्र सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुशीलकुमार शिंदेंचा दबदबा असल्यामुळं प्रणितीचं नाव संपूर्ण जिल्हाभर माहिती आहे. तसं राम सातपुतेंचं नाव प्रत्येक गावखेड्यापर्यंत गेलं नव्हतं. मात्र उमेदवारी दिल्यापासून राम सातपुतेही प्रत्येक गावात आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे थोडक्यात ते संपर्क वाढवण्यात यशस्वी ठरतायत अजून ठरतायत. मला आणखी एका सोलापूरच्या मुद्द्याकडं लक्ष यायचं आहे. सोलापूरमध्ये जशी उमेदवारांची चर्चा असते तशीच इथल्या भाषिक वेगवेगळ्या वर्गाची पण चर्चा असते. म्हणजे इथं कर्नाटकची बाउंड्री जवळ आहे, इथं पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात आहे, लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, वेगवेगळ्या जाती समूहाचं इथं मोठं प्राबल्य आहे. तर हे नेमका कोणता समाज कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे असं आपल्याला म्हणता येईल? आपण जर बघितलं तर सोलापूर हे दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. कारण सोलापूरमधून आपण कर्नाटकमध्ये जातोय, तामिळनाडूकडे जातोय, केरळकडे जातोय, आंध्र तेलंगणाला बॉर्डर याची लागून आहे. सोलापूरमधला पूर्व भाग आपण जर बघितला तर पूर्व भागामध्ये तेलुगू भाषिक समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि हा जो तेलुगू भाषिक समाज आहे, पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं तर सोलापूर मध्य हा जो मतदारसंघ आहे त्याचं अगोदरचं नाव वेगळं होतं. त्या ठिकाणी कॉम्रेड अडम मास्तर निवडून यायचे, त्यांच्या मागे हा मतदार जो आहे तो त्यांच्या मागे असायचा. मात्र 2014 पासून जेव्हा मोदी लाट आणि एक हिंदुत्वाचं ज्या वाईब्स यायला लागल्या त्यानंतर ज्याला पद्मशाली समाज आपण म्हणतो, तेलुगू भाषिक समाज, त्यातील तरुण वर्ग जो आहे तो हिंदुत्वाकडे आकर्षित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तेलुगू भाषिक समाज इकडे मोठ्या प्रमाणात आहे, लिंगायत समाजाचा टक्कासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. सोलापूर मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर सोलापूर दक्षिण असेल, सोलापूर उत्तर असेल, अक्कलकोट हा मतदारसंघ असेल, या ठिकाणी लिंगायत समाजाचं प्राबल्य हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. 2019ला जेव्हा जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांची उमेदवारी जी केली गेली त्यावेळेस हा लिंगायत समाज एक गट्टा त्यांच्या मागे उभा टाकला. कारण लिंगायत समाजाचे महागुरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं त्यावेळेस या समाजानं महागुरूला त्यांच्या वाहिलेलं ते पुष्प होतं. त्यामुळं ते बघू शकतो आपण. इकडे पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये पण तुम्हाला लिंगायत समाजाचं प्राबल्य दिसून येतं. त्यानंतर सोलापूर मतदारसंघ आपण जर बघितला लोकसभेचा तर त्याच्यामध्ये मराठा समाज आहे, धनगर समाजही आहे, दलित समाजाचा टक्कासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. कारण 2019ला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी इकडं निवडणूक लढवली होती आणि सोलापूर हे तसं आंबेडकरी चळवळीचं केंद्र म्हणून पाहिलं जातं. कारण
आपला औरंगाबाद विद्यापीठ, तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून सोलापूरकडे पाहिलं जातं. दलित पॅन्थरची चळवळ इकडं झालेली आहे. खूप मोठे मोठे नेते सोलापूरनं महाराष्ट्राला दिलेले आहेत दलित पॅन्थरच्या माध्यमातून. त्यामुळं 2019ला आपण जर बघितलं तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती आणि त्या अनुषंगानं आंबेडकरी चळवळीतला मोठ्या संख्येनं जो वर्ग आहे तो पूर्णतः बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी आपण बघू शकताय की रिझल्ट जे आले त्यामध्ये 1,70,007 मतं ही बाळासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी पडलेली आहेत. त्यामुळं आपण बघितलं तर तेलुगू भाषिक समाज आहे, कानडी भाषिक समाज लिंगायत समाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे फक्त लिंगायत लोकच कन्नड बोलतात का, तर असं नाही आहे. सोलापूर हा कर्नाटकच्या बाँड्रीवरती असल्याकारणानं बहुतांश अक्कलकोट तालुक्यातली गावं असतील, दक्षिण सोलापूर तालुक्यातली गावं असतील, इकडच्या लोकांची बोलण्याची दैनंदिनची भाषाच कन्नड आहे. त्यामुळं ह्या कानडी ते बोलतात कानडी पण आहेत महाराष्ट्रीयन. त्यामुळं तुम्हाला इकडं तेलुगू भाषिक लोक सापडतील, कानडी भाषिक लोक सापडतील. मुस्लिम समाजाचा टक्कासुद्धा मोठा आपणाला या ठिकाणी दिसून येतो. मागच्या निवडणुकीमध्ये MIM आणि वंचितची आघाडी असल्याकारणानं कदाचित ती मतं त्यावेळेस वंचितला म्हणावी तितकी मिळाली नाहीत असा देखील आरोप केला जातो. पण यावेळेस या ठिकाणी MIMचा उमेदवार नाही आहे, वंचितचा उमेदवार नाही आहे. आणि आपण जर बघितलं तर सोलापूर शहर मध्यमधून जो MIM कॅन्डिडेट असायचा तो कॅन्डिडेट आता या लोकसभा निवडणुकीला नसणार आहे. त्यामुळं ती मुस्लिम मतंही कुणाच्या मागे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा खूप यंदाच्या निवडणुकीमध्ये गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जरांगे पाटलांची भूमिका काय असणार आहे त्याचासुद्धा परिणाम या निवडणुकीमध्ये होणार आहे. खरं तर कालच जरांगे पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते आणि त्या सोलापूरच्या दौऱ्यावर असताना आपण बघितलं की त्यावेळेस काय काय घटना घडल्या, त्याचा इन्फ्लुएन्स या मतदारसंघावर होऊ देखील शकतो. त्यामुळं जरांगे पाटलांची भूमिका काय असणार आहे, MIM वंचितनं इकडं उमेदवार न दिल्यामुळं काय होणार आहे. खरं तर आपण जर बघितलं तर वंचितनं उमेदवार दिलेला होता, मात्र ऐन टायमाला राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असं जरी झालेलं असलं तरीसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी इकडचा जो एक अपक्ष उमेदवार होता आतिश बनसोडे म्हणून त्याला आता पुरस्कृत केलेला आहे आणि येत्या 1-2 दिवसामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा इकडे सभा होणार आहे. मागच्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर सोलापूर शहर हे मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचं हॉटस्पॉट ठरलेलं आहे. नरेंद्र मोदींची या ठिकाणी सभा झाली, उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी सभा घेतली, आज योगी आदित्यनाथ या ठिकाणी सभा घेत आहेत, बाळासाहेब आंबेडकरांची सभा होणार आहे, प्रियंका गांधींची सभा होईल अशी चर्चा सुरू आहे. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे तेलुगू भाषिक इकडं आहेत, त्यामुळं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सभा लावण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभासुद्धा इकडे लावण्याची शक्यता आहे. त्यामुळं संमिश्र भाषा असणाऱ्या या शहरामध्ये कुठचा वर्ग कोणाच्या मागे उभा टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. जसा आता उल्लेख झाला, बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे या मतदारसंघात बरीच मतं आहेत, प्राबल्य आहेत त्यांचं. म्हणजे 2019ला वंचितमुळे ज्या 9 जागा आघाडीच्या पडल्या त्यापैकी एक सोलापूर पण होती. तर सातत्यानं असा आरोप केला जातो की वंचित ही भाजपची बी टीम आहे. तर तसं काही आता सोलापूरमध्ये भाजपला तसा फटका बसेल का वंचित नसल्यामुळे यावेळी, काय वाटतं? हा मुद्दा निश्चितच आता विश्वभूषणने सांगितला तो गंभीर पण आहे. असा आहे की मागच्या वेळेस सुशीलकुमार शिंदेंच्या उमेदवारी विरोधात आंबेडकरांनी इथं MIM आणि वंचितची आघाडी होती आणि आघाडीचे उमेदवार म्हणून ते होते. दुसरी गोष्ट इथली आंबेडकरी चळवळ तर आत्ता सगळी सांगितली गेली. प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग इथं मोठा आहे. मागच्या वेळेस जे सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्यासोबत फिरत होते दलित नेते ते सुद्धा आंबेडकरांसोबत दिसले होते. त्याचा निश्चितच मोठा मतविभागणी झाल्याची दिसून आली होती, परंतु यावेळेस ती होताना दिसत नाही. परंतु यावेळेसचा एकूण निवडणुकीचा फॅक्टर बघितला तर राम मंदिराचा मुद्दा यावेळेस प्रकर्षाने भाजपच्या मुद्द्यात दिसतो. दुसरी गोष्ट भाजपने यावेळेस हिंदुत्व कार्ड तर खेळलेलंच आहे, परंतु आत्ताच नुकतेच मोदी साहेबांची जेव्हा सभा झाली त्यावेळेस त्यांनी आवर्जून अल्पसंख्याकांना दिले जाणारे OBCचे आरक्षण यातला वाटा याच्यावर प्रकाशाने मुद्दा टाकल्यामुळं कुठंतरी मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात आता सोलापुरात दिसून येईल अशी स्थिती आहे. कारण एकीकडं SC, ST आणि OBC
याच्यावर भाजप आणि मोदी साहेबांनी मोठा भर दिलेला आहे. पद्मशाली समाज जो आत्ता उल्लेख झाला की तो मोठ्या प्रमाणात तर आहेत, परंतु त्यांचा मोठा कल भाजपकडे आहे. परंतु यावेळेस मुस्लिम समाज कुठंतरी काँग्रेसच्या बाजूने कलताना दिसतोय. त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीचं स्वरूप तर एकदम टफ जाणार आहे हे तर निश्चितच आहे. परंतु एकूणच निवडणुकीचं स्वरूप पाहता आणि आपण म्हणालात की आंबेडकर यावेळेस नाहीत आणि मागच्या वेळेस होते, तर बी टीमचा विषय आपण काढला. बी टीम आहे की नाही या निवडणुकीत त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल की निश्चितच काय झालं होतं ह्या निवडणुकीत ती मात्र सोलापूरकरांना पाहायला मिळेल की ते काय होतं. आपण जरा सोलापूरच्या जे 6 मतदारसंघ आहेत त्याच्यावरती थोडं चर्चा करूया. नेमके हे 6 मतदारसंघात कोणाच्या बाजूने आहेत, म्हणजे कोणाचं प्राबल्य कुठे कुठे आहे? काही सत्ताधारी आमदार भाजपच्या बाजूने आहेत, काही विरोधातले गट आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. तर नेमके कोणते गट कुणाच्या बाजूने आहेत? सोलापूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. या 6 पैकी काँग्रेसच्या जो एकमेव आमदार आहेत त्या स्वतः या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत, त्या म्हणजे प्रणितीताई शिंदे. या काँग्रेसच्या एकमेव आमदार या लोकसभा मतदारसंघात आहे. तर उर्वरित जे 5 आमदार आहेत ते महायुती भाजप अंतर्गत जे आहे त्याचे 5 आमदार आहेत. त्यामध्ये 4 भाजपचे आहेत आणि 1 राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार आहे. असं 5 आणि 1 असं आमदारांचं हे एकूणच पक्षीय बलाबल आहे. आणि एकूणच या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राजकीय समीकरणं बदललेली आहेत. जी मागच्या वेळेस मित्र होते ते आज विरोधात असलेले दिसत आहे. जे विरोधात होते ते मित्र आहेत. तर आपण भाजपाचा विचार केला तर भाजपाचे मित्रपक्ष म्हणून भाजपा शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे. त्याचबरोबर अजित पवार गट आहे की त्यांचा एक आमदार मोहोळला आहे जो निर्णायक मोहोळचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर भाजपच्याच संलग्न रिफाई आठवले गट हाही एक मोठा एक निर्णायक भूमिका असलेला जो आत्ता आपण म्हणलो वंचित आणि रिफाई आठवले एक आंबेडकरी विचारधारा असलेले हे 2 पक्ष मानले जातात. त्या अंतर्गत आठवले रिफाई गटही भाजपकडे आहे. त्याचबरोबर इतर मित्रपक्षही आहे आणि मनसेला नुकतंच त्यांना या महायुतीमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं भाजपकडे मित्रपक्ष एक चांगला प्राबल्य असलेला आहे. तर दुसरीकडं काँग्रेसच्या महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी शरद पवार गट आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट आहे. त्याचबरोबर गवई जो रिपाईचा गवई गट हा काँग्रेसच्या महाविकास आघाडी अंतर्गत आहे. अशा पद्धतीनं आणि दुसरीकडं जे आताच विश्वभूषणजींनी सांगितले की आडम मास्तर माकपचे माजी आमदार कामगार नेते आडम मास्तर हे मध्यमधले एक पारंपरिक तिथले माजी आमदार आहेत आणि पारंपरिक तिथले उमेदवार आहेत. त्यांचा फार मोठा इथं या पूर्व विभागासह कामगार वर्ग आणि कष्टकऱ्यांमध्ये मोठा प्रभाव आहे. अगदी बरोबर. 30,000चा रेनगरचा जो मोठा प्रोजेक्ट आहे तो त्यांच्याच नेतृत्वाखाली उभा राहिला. नुकतंच 15,000 घरांच्या चाव्या देण्याचा पंतप्रधानांच्या हस्ते तो कार्यक्रम झाला आणि ते माजी आमदार आडम मास्तर आज काँग्रेसच्या उमेदवार यांच्या महाविकास आघाडी अंतर्गत त्यांच्या समेत आहेत. असं एकूणच राजकीय समीकरणं आहेत आणि दोन्ही बाजूनं एक घासून आणि ठासून अशी ही निवडणूक होत असल्याचं दिसून येतं. आणि सोलापूरचा जर विचार केला तर मागील निवडणुकीमध्ये डॉक्टर आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून 2019च्या निवडणुकीमध्ये ते इथे उमेदवार होते. मोठं मतदान त्यांनी खेचलं आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांनी पुरस्कृत उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला आहे, पुरस्कृत केले आतिशजी बनसोडे. मात्र मागील जर 2014च्या निवडणुकीचा आपण जर अभ्यास केला तर त्यावेळेस
दुरंगी लढत होती थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये, त्यावेळेस 1,49,000 मताचं लीड हे काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त भाजपच्या उमेदवारांनी खेचलं होतं. तत्कालीन भाजपचे विजयी उमेदवार जायंट किलर म्हणून त्यांना जे झालं ते ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना हे 1,49,000चं लीड त्यांनी मिळवलं होतं. त्यावेळेस ही दुरंगी लढत होती. आणि 2019चा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीने 1,70,007 मते घेतली होती. 14च्या निवडणुकीत दुरंगी होत असतानाही 1.5 लाखाचं मताधिक्य भाजपने घेतलं होतं. याचा म्हणजे थोडा हा विचार करण्याजोगी बाब आहे. तर 19ला 1,58,000चं लीड भाजपनं आपलं कायम राखलं होतं. उलट साधारणतः 9,000चं लीड त्यांनी मागीलपेक्षा जास्त घेतलं होतं 14च्या तुलनेत. असं एकूण हे आहे. सोलापूरनंतर आपण थोडं माढ्याकडं जाऊया. माढ्यामध्ये पण नरेंद्र मोदींची दुसऱ्या दिवशी सभा झाली माळशिरसमध्ये. तर माढ्याचं एकूण काय वातावरण दिसतंय? माढ्यासुद्धा कारण एकाच जिल्ह्यात मोदींच्या 2 सभा होण्याची कदाचित ती पहिलीच वेळ असावी. तर काय माढा पण अवघड वाटतंय भाजपला? अवघड असं म्हणता येणार नाही, कारण माढ्याची पण सेम परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघाप्रमाणेच आहे. कारण जो माढा लोकसभा मतदारसंघातले त्या 6 मतदारसंघापैकी जवळपास एखादा वगळता सगळेच्या सगळे मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. आणि तिथंसुद्धा भाजपचं चांगलं प्राबल्य आहे. ताकदवान नेते सध्या भाजपच्या बाजूने आहेत. मोहिते पाटीलसुद्धा भाजपमध्येच होते. आता जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत भाजपच्या विरोधात उभारलेत ते सुद्धा भाजपमध्ये होते. पण नुकत्याच जो भाजपने उमेदवार दिला, विद्यमान खासदार निंबाळकर यांना दिला, त्यांच्या विरोधाची नाराजी आणि मोहिते पाटलांकडे झालेलं भाजपचं दुर्लक्ष, यातून जो संघर्ष उभारला त्याच संघर्षाचा कुठंतरी फायदा उठवत शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या घरात पुन्हा उमेदवारी देऊन मोठी खेळी केलेली आहे. आणि त्या खेळीचा परिणाम असा झाला आहे की माढा लोकसभा मतदारसंघ सध्या चुरशीचा झालेला आहे. आणि त्याच कारणामुळे आपण म्हणल्यासारखं मोदी साहेबांना एका जिल्ह्यात दुसरी सभा घ्यावी लागली. आणि त्या सभेचा परिणाम भरपूर झालेला दिसतो आहे. कारण मोदी साहेबांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. मोहिते पाटलांचं घर कसं फोडलं, मोहिते पाटलांच्या विषयी फडणवीसांनी मोठा जोरदार हल्लाबोल केला आहे. एकूणच माढा मतदारसंघातली परिस्थिती पण अशीच की भाजपच्या बाजूनी चांगलं वातावरण आहे, मोदींच्या बाजून चांगलं, फक्त तिथल्या उमेदवाराबाबत नाराजी आहे. सोलापूरमध्येही तोच प्रकार आहे की उमेदवार, ह्याचा एकूण अर्थ असा दिसतो की मोदींकडं बघून, फडणवीस साहेबांकडे बघून लोक मतदान करत आहेत. पण त्या 5 वर्षात त्यांचे उमेदवार, त्यांचे खासदार, आमदार काही करत नाहीत, हे दिसून येतं ह्याच्यातून. हा भाजपने कुठंतरी निश्चितच बोध घेण्यासारखा भाग आहे की आपण ज्या वेळेस उमेदवार देतो, त्याची गॅरंटी घेतो, त्यावेळेस त्यांनी ते काम पण केलं पाहिजे. आणि ते काम न केल्याचा परिणाम कुठंतरी भाजपला यावेळेस परत जास्त मेहनत घ्यावी लागते. कारण 10 वर्ष भाजपची सत्ता असताना भाजपला तिसऱ्या टर्मला खरं तर कुठंही जास्त ताकद लावायची गरज नव्हती. फक्त माझ्याकडं मोदी आहेत ह्या एवढ्या वाक्यावर भाजपला चालणार नाही भविष्यात. असं दिसतंय की प्रत्येकाने मी मोदी म्हणून काम केलं तरच भाजपचा गाडा 47 वर्ष काय पुढचे अखंड कित्येक वर्ष चालू शकतो. 400 पारचा भाजपचा यावेळेस नारा आहे. लोकांना मोदींकडून भरपूर अपेक्षा आहेत म्हणून लोक मोदींकडं अपेक्षेने बघतात. 370 कलम हटवलं, नोटबंदीसारखा मोठा निर्णय घेतला. लोकांना आता भविष्यात वाटतं की कुठंतरी समान नागरी कायदा येईल. लोकांना ज्या गोष्टीच्या अडचणीला सामना करावा लागतो तिथं कुठंतरी लोकांना असं वाटतं की मोदी साहेबांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आपल्या. पण याच काळात नेमकं काँग्रेसने मोदी 400 पार का म्हणतायत तर त्यांना संविधान बदलायचं आहे हा मोठा मुद्दा उचलून निवडणुकीत ट्विस्ट आणलेला आहे. परंतु मोदींकडून याचं खंडन होतं आहे. पण इंडिया आघाडी असू दे, काँग्रेस असू दे, याच्यावर हल्ला होताना सोलापूर जिल्ह्यात कुठंतरी सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांचं प्राबल्य बघता मोदी साहेबांनी पिन पॉईंट शरद पवारांच्या बाबत काल माढ्याच्या सभेत उल्लेख करून की त्यांनी 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस माढ्यात खासदार झाले त्यावेळेस माढ्यात त्यांनी जी आश्वासनं दिली, पाणी आणतो वगैरे, तर ती पूर्ण केली नाहीत. इतकंच काय तर ते घाबरून परत उभारले नाहीत. त्यांना शिक्षा द्या, मतदारांनी शिक्षा द्यावी इथपर्यंत आव्हान मोदी साहेबांनी केलं. पुण्यातल्या सभेत शरद पवारांना असंतुष्ट आत्मा, भटकता आत्मा असा उल्लेख केला गेला. त्याचेही परिणाम पडसाद आता कुठंतरी राजकीय ह्याच्यात दिसत आहेत. एकूणच काय तर यावेळेस भाजपचं टार्गेट मोठं शरद पवारसाहेब दिसत आहेत. कारण कुठंतरी आत्ता ताकद जी महाराष्ट्रात थोडीफार पश्चिम महाराष्ट्रात दिसते आहे तर त्याच्यावर कुठंतरी हल्लाबोल केला
तर भाजप पुन्हा स्विंगमध्ये जाऊ शकतं हे भाजपला माहीत आहे. आणि भाजपसाठी वातावरण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. फक्त त्यांनी आता त्यांच्या उमेदवाराकडून काम करून घेणं अथवा जी मोदींची गॅरंटी आहे ती गॅरंटी पूर्ण होण्यासाठी स्वतः भाजपनी फडणवीस साहेबांनी लक्ष देणं, ह्या फार गोष्टी या पुढील काळात महत्त्वाच्या ठरणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात सध्या चुरशीचं झालेलं आहे, परंतु माढा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे, मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे. पण दोन्ही आरक्षणाचा प्रश्न बी तितकाच गंभीर आहे तिथं. मराठा समाज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर या भागात जसं मराठा समाज बघतो, जसं त्या माढा लोकसभा मतदारसंघात 6च्या 6 ठिकाणी तुम्हाला मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य दिसतं. ती कुठंतरी नाराजीची गोष्ट दिसून येते. त्यामुळं यावेळेस मोहिते पाटील हे प्रचलित पारंपरिक राजकीय घराणं आहे, सोलापूर जिल्ह्यातलं, महाराष्ट्राला परिचित आहे. तिथं अजित पवार गट जो भाजपचा मित्रपक्ष आहे त्यांच्यात नाराजी आहे, पण ती नाराजी रामराजे वगैरे निंबाळकर, इकडं एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटात बी तानाजी सावंत मंत्री जे आहेत त्यांची पण गटाची नाराजी होती. परंतु फडणवीस साहेब जे की संकटमोचक आहेत त्यांनी सगळ्या नाराज्या दूर करत आणले, सगळ्याचे विषय मिटवत आणलेत. आता नेमकं मोदी साहेबांच्या प्रचारा सभेनंतर माढ्यातली परिस्थिती काय बदलली हे 4 जूनला समजले. जसं सर म्हटले की उमेदवारांबद्दल नाराजी आहे, नेमकं हाच मुद्दा मोहिते पाटलांनी पण उपस्थित केलेला, त्यांची पण उमेदवाराबद्दलच नाराजी होती. नेमकं काय होतं, मोहिते पाटलांची नाराजी का होती, त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरण्याची नेमकी कारणं काय होती? खरं तर माढा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर शरद पवारांनी जेव्हा मतदारसंघ बदलला तेव्हा बारामती सोडून कुठं लढायचं, तर त्यांना सगळ्यात सेफेस्ट मतदारसंघ जर कुठला वाटला असेल तर तो माढा मतदारसंघ. आणि माढा म्हटलं की मोहिते पाटलांचा आशीर्वाद ज्याच्या मागं, तो माढ्याचा खासदार हा आजपर्यंतचा इतिहास आहे. उमेदवारी बदलाबद्दल तुम्ही जर म्हणत असाल तर सुरुवातीला शरद पवारांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व, मोदी लाटेत सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणली. खरं तर 2014मध्ये मोदी लाट काय होती हे आपणा सर्वांना माहीत आहे. तशा परिस्थितीतही मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणली आणि स्वतःचं अस्तित्व, मोहिते पाटील घराण्याचं अस्तित्व काय आहे हे माढा मतदारसंघाच्या अनुषंगानं अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. 2019ला राष्ट्रवादीमध्ये सुद्धा उमेदवाराबद्दलच त्या ठिकाणी ही जी कलगीतुरा आहे तो चालू होता. मोहिते पाटील घराण्यात उमेदवारी द्यायची का नाही यावरूनच ते काही वितुष्ट त्या ठिकाणी तयार झालेलं होतं. आणि ऐन वेळेस फलटणगडच्या नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली गेली आणि मोहिते पाटील घराणंच भाजपमध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना भाजपचं काम करणं हे अपरिहार्य होतं. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीकडनं तिकीट देण्यात आलं. ते विद्यमान सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. खरं तर कडवी झुंज त्या ठिकाणी झाली, मात्र शेवटी तेच आहे, मोहिते पाटलांचा आशीर्वाद ज्याच्या मागं तो माळशिरसमधनं नेहमीच माढा मतदारसंघामध्ये माळशिरस हा जो मतदारसंघ आहे तो त्या ठिकाणी कोणाला लीड द्यायचा आणि कोणाला नाही हे त्या ठिकाणी ठरतं. आपण जर पूर्ण माढा मतदारसंघाचा जर विचार केला तर माळशिरसमध्ये ऑब्व्हियस आहे मोहिते पाटील घराणं. करमाळ्यामध्ये सध्याची परिस्थिती बघितली तर संजय मामा शिंदे तिकडनं अजितदादा गटाचे जे आहेत पण अपक्ष आहेत ते निवडून आलेले आहेत. पण पूर्वाश्रमीचे त्या ठिकाणी नारायण आबा पाटील जर आपण बघितले तर ते शिवसेनेचे स्टँडिंग आमदार त्या ठिकाणी होते आणि आता नुकतंच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. माळशिरसमध्ये इकडचे जे सोलापूरचे उमेदवार आहेत ते राम सातपुते ते त्या ठिकाणी उमेदवार आहेत. फलटणमध्ये बघितलं तर आपण रामराजे निंबाळकर हे जरी अजितदादा गटाचे असतील आणि भाजपच्या बाजूने असले तरीसुद्धा त्यांची संपूर्ण भावकी जी आहे ती या निंबाळकरांच्या विरोधात आहे. तो भावकीमधला तो संघर्ष आहे, त्यामुळं ते तिकडं त्या ठिकाणी काम करणार आहेत. मान खटावमधलं आपण जर बघितलं तर गोरे जे आमदार आहेत ते भाजपचेच आमदार आहेत आणि मागच्या निवडणुकीतही त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचंच काम केलेलं होतं. माढा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदेची भूमिका ही यावेळेस निर्णायक ठरणार आहे, कारण त्यांनी मागच्या वेळेस स्वतःच्या बंधूंसाठी ताकद त्या ठिकाणी पणाला लावली होती. मात्र आता ते अजितदादा गटात असल्यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तो प्लस पॉईंट ठरणार आहे. जानकर जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आलेले आहेत त्यामुळं त्या ठिकाणी मोठा प्रभाव पडू शकतो, कारण धनगर समाज हा त्या ठिकाणी निवडणुकीची दिशा ठरवणारा असा समाज त्या ठिकाणी मानला जातो. त्यामुळं जानकर सध्या आपण जर बघितलं तर आगामी विधानसभेच्या दृष्टीनं त्यांची ही पावलं आहेत. माळशिरस
च्या अनुषंगानं त्यांची ही मोर्चेबांधणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि मोहिते पाटील घराण्याचं एकूणच त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये गाव पातळीपर्यंतचं काम आहे. त्यामुळे सध्या वरकरणी आपल्याला जरी त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपच्या बाजूनं कल हा दिसत असला तरीसुद्धा मोहिते पाटलांचं कनेक्टिव्हिटी जी आहे ती सुद्धा काम करेल का हे बघणं महत्त्वाचं ठरलं आहे. खरं तर हे सगळं जे आहे ते 4 जूनलाच आपल्याला कळणार आहे. मोदींच्या सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. कदाचित आणखीन मोठ्या नेत्यांच्या सभा होतील. शरद पवार बारामती मतदारसंघ सोडला तर पूर्ण जंग पछाडलेली त्यांनी त्या ठिकाणी आहे. माढा मतदारसंघावरती मला वाटतं जवळपास 5 सभा ते त्या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळं माढा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न त्या ठिकाणी झालेला आहे. शिंदे, मोहिते पाटील आणि पवार हे या अनुषंगाने एकत्र आलेले आहेत. हे त्रिकूट पुन्हा एकदा त्या ठिकाणी तळ ठुकून काम करताना दिसून येत आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे नाईक निंबाळकरांना कशा पद्धतीनं झुंज देतात, कशा पद्धतीनं ही लढाई होते आणि 7 मेला मतदार कोणाच्या बाजूनं कल देतात, 4 जूनला कशा पद्धतीनं निकाल येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर, जसं आपण राजकारणावर चर्चा केली, थोडी आपण माढ्याच्या प्रश्नांवरती पण बोलू. जे आत्ताचे विद्यमान उमेदवार आहेत तिथले रणजितसिंह नाईक निंबाळकर, ते स्वतःला पाणीदार खासदार म्हणून घेतात. ते म्हणतात आम्ही सांगोल्यात पाणी आणलं, माळशिरसमध्ये पाणी आणलं, मग तो टेंबू उपसा सिंचन योजना असेल, ताकारी असेल किंवा उजवा कालवा असेल या माध्यमातून पाणी आणलं म्हणतात. खरंच पाण्याचे प्रश्न सुटलेत का माढ्यामधले? त्या संदर्भात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे तिथला की विजयसिंह मोहिते पाटील जे उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेसपासून त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण हा मोठा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेला आणला, जो की जे पाणी कृष्णेचं सगळं कर्नाटकात वाहून जातं ते पाणी कुठंतरी अडवायचं आणि सोलापूर जिल्ह्याच असो मराठवाडापर्यंत ते पाणी कसं नेता येईल की जे पूर्वीच्या पाणी लवाद्यानेसुद्धा 21 TMC पाणी मराठवाड्याला दिलेलं आहे उजनीचं, तर उजनीतनं पाणी गेलं तर उजनीत पाणी कसं आणायचं हा मोठा मुद्दा येतो होता. तो मुद्दा कुठंतरी विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांनी हाताळताना मोहिते पाटलांना दुर्लक्षित केलं आणि तीच कुठंतरी वादाची ठिणगी पडली. आणि त्यानंतर आत्ता सध्या निंबाळकरांच्या बाबतीत हाच प्रॉब्लेम झाला आहे की निंबाळकर हे फक्त मतदारसंघातल्या नेत्यांचे खासदार आहेत, प्रत्यक्ष कुठं जनतेमध्ये त्यांचा अप्रोच राहिला नाही अशी फार मोठ्या प्रमाणात ओरड आहे. पण आपण तो मुद्दा दुर्लक्षित करून झाला नाही की पाणीदार खासदार जरी असेल तर पाण्याच्या प्रश्नाने त्या मतदारसंघात आग लावलेली आहे. पाण्याच्या प्रश्नांनीच आग लावलेली आहे. पण आपण परत तोच की खरंच हे जे पाण्याचे प्रश्न आहेत ते नेमके सुटलेले आहेत का? तर एक आहे की 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये म्हणावा तेवढ्या गतीने त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. या आपण जसं म्हणताय ते इथले लघु उपसा सिंचन योजना आहेत, त्याचबरोबर या योजना अर्धवट राहिल्या. विरोधी पक्ष असेल, नागरिक असतील, प्रगत शेतकरी असेल यांच्या माध्यमातून अनेक वेळा उठाव झाला. सर म्हणताय ते कृष्णा भीमा स्थिरीकरण याचं तर राजकारणच झालं. मोहिते पाटील आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण असं एक त्यांचा मुद्दा आहे असं म्हणून कदाचित त्याच्यावर राजकारण झालं असावं. परंतु या मतदारसंघामध्ये उपसा सिंचन योजना, लघु सिंचन योजना ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याकडे 10 वर्षात थोडंफार दुर्लक्ष झालं म्हणावं त्या गतीनं त्या मार्गी लागल्या नाहीत. वास्तविक पाहता माढा लोकसभा मतदारसंघ हा पट्टा साखर कारखानदारीचा एक मोठा पट्टा आहे. त्याचबरोबर इथं दूध संघ जे सहकारी दूध संघाचं फार मोठं जाळं आहे. प्रगत शेतकऱ्यांचं फार मोठं इथं साम्राज्य असलेला हा मतदारसंघ आहे. त्याकडं म्हणावं तेवढं लक्ष झालं नाही अशी थोडी नाराजीची भावना या मतदारसंघात सर्वांची आहे. थोडा अलीकडच्या काळात गती आली असली तरी त्याला वेळ झाला असं म्हणावं लागेल. माढ्यामध्ये इतर प्रश्न पण बरेच आहेत, म्हणजे रस्त्याचे किंवा रेल्वेचे प्रश्न सुटले असे म्हणतात. इतर प्रश्नांबाबत काय स्थिती आहे माढ्यातली? रेल्वेचं म्हणण्यासारखं तर रेल्वे लोणंद रेल्वेचा मोहिते पाटलांनी सुरुवातीलाच पूर्वी सांगितलं होतं की हे आम्ही पूर्वीच मंजूर करून घेतलं आहे, परंतु त्यावरून सुद्धा श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. पालखी मार्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे, ते तर कोणी नाकारणार नाही की हे भाजपनी केलं आहे, गडकरी साहेबांनी केलं आहे, कारण पालखी मार्गाचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं तिथे दिसते. आपण पाहिलं तर गडकरी साहेबांच्या माध्यमातून सोलापूरच काय महाराष्ट्रात सगळीकडे रस्ते झालेले आपल्याला दिसत आहेत. परंतु सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातल्या सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून होतो. 39 साखर कारखाने आहेत, त्यात काही कोऑपरेटिव्ह तर काही प्रायव्हेट पण आहेत. हे सगळं का तर हे उजनी धरण
उजनी धरणाच्या पाण्याची किमया आहे की सोलापूर जिल्ह्याची आर्थिक उलाढाल 2000 कोटीची शेतीची वार्षिक मोदी उजनी धरणावर आहे फक्त. ती राजकारण तर वर्षानुवर्ष चालतं आहे, पण विजन ज्याला म्हणतो राजकीय विजन, विकासाचं विजन, हे कुठंतरी आता गांभीर्याने प्रत्येक पक्षाला घ्यायची वेळ आलेली आहे. ज्या सोलापूर जिल्ह्याने एकाच वेळी राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिले, त्या 2004ला महाराष्ट्रात ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे होते. आज ते 20 वर्षाचा कालावधी झाला, पण सोलापूरच्या समस्या कुठल्याही पक्षाला, कोणी सत्तेवर आलं, कोणी मंत्री असला तरी सुटत नाहीत. हे फार प्रामुख्याने दिसून येतं. माढा लोकसभा मतदारसंघात सांगोल्यासारखा दुष्काळी भाग म्हणून ज्याला ओळखला जातो तो देखील आहे. पाण्याचा प्रश्न तिथे देखील मोठा आहे. माळशिरस तिकडच्या भागाला एक चांगला आहे की नीरा नदीचं सुद्धा पाण्याचं मिळतं. जसं भीमेचा फायदा तसं निरेचा पण फायदा होतो तिकडं. परंतु मतदारसंघांची रचनासुद्धा अशा पद्धतीने झालेली आहे की कुठंतरी त्या आता पुढच्या 2026च्या डिलिमिटेशनमध्ये महाराष्ट्राच्या काय सोलापूर जिल्ह्याची सुद्धा हद्द सगळी मतदारसंघाची बदलेल आणि बदलायला हवी, कारण विकासाच्या दृष्टीने ती गरजेची आहे असं कुठंतरी दिसतं. ही निवडणूक प्रत्यक्षात जरी कुठलं हे घराणं ते घराणं असं म्हणलं तर प्रतिष्ठेची यासाठी झालेली आहे की मोदी साहेबांच्या सभा आहे तिथं. शरद पवारांची तर यावेळेस प्रतिष्ठा पूर्ण पणाला लागली आहे. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहिते पाटलांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फडणवीसांची ही लढाई स्वतंत्र झालेली आहे. एकूणच आत्ता अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट हे फडणवीसांच्या मागे किती ताकदीने उभारतात हे सुद्धा चित्र फार परिणामकारकरित्या समोर दिसून येणार आहे. एकूणच माढ्याची परिस्थिती जर आपण बघितली तर प्रचंड टफ आहे, कारण आत्ता सध्या लोकांची भावना अशी आहे की नेते कोण. लोकांनी कुठंतरी निवडणूक हातात घेतल्याचं दिसतंय आणि लोक सध्या कोणाला ऐकत नाही. विधानसभेच्या बाबत तुम्हाला आम्ही मतदान करू, पण तुम्ही लोकसभेला आम्हाला का सांगताय, अशी सुद्धा लोकांची भावना आता सध्या थेट मतदार विचारत आहेत. हे सुद्धा कुठं तरी गांभीर्याने घ्यायची गरज आहे की लोक आता कळते, लोकांना राजकारण, लोकांना विकास कळतोय, लोकांना आपले प्रश्न सुटत नाहीत हे कळते. तर यापुढं राजकारणी कोणी असो, कोणी सत्ताधारी असो, विरोधक असो, त्यांना हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आता इथनं या पुढच्या काळात लोकांना फसवता येणार नाही. नक्कीच सर, आपण फक्त जाता जाता एक प्रेडिक्शन घेऊया. पत्रकार म्हणून तुमचा अंदाज काय सांगतो दोन्ही मतदारसंघातला? नाही, आता अंदाज असा थेट कधीच कोण सांगू शकत. तो मतदाराचा हक्क आहे आणि तो मतदाराचा हक्क कोणीच या जगात फिरवून घेऊ शकत नाही. तुम्हाला आपल्याला अंदाज जरी कुणाला माहीत असेल, कुणाला किती 99% माहीत असेल, तर तो उघड बोलणं चुकीचं होईल. टफ आहे, निवडणुकीचे निकाल काय होतील. पण एक भाग असा आहे की सगळ्यात महत्त्वाचं, लोक आज जरी रोष व्यक्त करतायत, हे करतायत, तरी काही कामं जी झालीत, आता स्मार्ट सिटीचं काम सोलापुरात दिसतं आहे, मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झालेली दिसत आहेत. कुठंतरी भविष्यात अजून विकास होईल हे पण लोकांना अपेक्षा आहे. त्यामुळं लोकांचा एक कल शेवटी कुठं असतो, मोदींकडं. तर का तर इंडिया आघाडी ह्याचा सगळ्यात मोठा दोष, इंडिया आघाडीकडे आजही नेतृत्व नाही आहे. कोण पंतप्रधान हेही त्यांचं निश्चित नाही आहे. लोक हे पण विचार करतात की सरासर एकीकडं दिसतंय सक्षम नेतृत्व, एकीकडं नेतृत्व नाही आहे. तर 400 पारला मदत करायची का 400मध्ये एक आपला बी चालल, काय फरक पडतो असा विचार करत लोकांच्या चर्चा इतक्या चित्रविचित्र आहेत सध्या की काय पण अंदाज सांगता येत नसला तरी पण कुठेतरी मोदींना पसंती आजही देखील दिसून येते. नक्कीच सर, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. माढा आणि सोलापूरच्या या निकालानंतर आपण पुन्हा एकदा असेच भेटू आणि या विजया जो काही निकाल असेल त्या निकालाचं पण सविस्तर असंच विश्लेषण करू. खूप खूप धन्यवाद. पाहत राहा लेट्स अप मराठी.